भोंदूबाबा अशोक खराच्या खात्यामध्ये एकाच दिवशी 4 कोटी रुपये आल्याची माहिती. पैसे पाठवणाऱ्यांचा शोध पोलिसांकडून सुरू. भोंदू खरा प्रकरणात रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार. शिर्डी पोलीस लवकरच नोटीस पाठवणार असल्याची सूत्रांची माहिती. पतसंस्थेमध्ये चाकणकरांच्या कुटुंबातील चौघांच्या नावे खाती. लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी रवींद्र एरंडेचा पाय आणखी खोलात. एरंडेवर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल. नोकरीचा आमिष दाखवून 9 जणांची फसवणूक. नाशिक खासगी कंपनीमधील अत्याचार प्रकरणात मोठी कारवाई. एचआरला अखेर अटक, तर आरोपींवर मकोका आणि पोस्को अंतर्गत कारवाई करण्याची सिरसाटांची माहिती. नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणावरून राजकीय वाद पेटला. खरात प्रकरणात नरमाईची भूमिका घेणारे. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात इतके आक्रमक का, राऊतांचा सवाल. तर कारवाई केल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांचं कौतुक. धनंजय मुंडेंना मंत्री करा, मुंडे समर्थकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. देवाभाऊ गहनीनाथ गड, मुंडे समर्थक तुमच्या पाठीशी असल्याचंही विधान. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मुंबई महापालिकेमध्ये विकास निधी वाटपात विरोधकांची बोलवण. सत्ताधारी नगरसेवकांना 2.25 कोटींचा निधी, तर ठाकरेंच्या नगरसेवकांना 25 लाखांचा निधी. विमान प्रवास 25% स्वस्त होण्याची शक्यता. इंधन शुल्क वाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून पार्किंग आणि लँडिंग शुल्कात 25% कपात. आगामी 3 महिन्यांसाठी लागू राहणार सवलत. सुक्या मासळीच्या दरात वाढ. आवक घटल्यामुळे सुकी मासळी महागली. सोडे 1800 रुपये, तर जवळा 200 रुपये किलो. सुकी मासळी महागल्यामुळे खवय्यांना फटका. महामुंबईमध्ये उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज. गुरुवारी कमाल तापमानात 2 अंश सेल्सिअसची वाढ, तर पुढील 4 दिवसात पारा आणखी 2 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढणार.